श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि स्वच्छता ही सेवा अभियान या आणि इतर घडामोडींविषयीची ही माहिती. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी 14,000 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पांसह सुमारे 46,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास कामांचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथं फिरती भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, सिल्लोड इथं दिवाणी न्यायालय, पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, छत्रपती संभाजीनगर इथल्या 300 वर्ष जुन्या 3 पुलांचं नूतनीकरण यासह अनेक निर्णयांना या बैठकीत मान्यता दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी आपापल्या मागण्यांसाठी मोर्चे काढले होते. आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. बंजारा समाजाच्या वतीनंही आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, कर्णबधीर संघटना, श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटना आदींनीही आंदोलन केलं. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा विभाग नामकरण फलक तसंच धाराशिव तालुका जिल्हा नामकरण फलकाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास आणि प्राचीन संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय परिषदेत डॉ. रश्मी बोरीकर यांनी मार्गदर्शन केलं. मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता बोरीकर यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. वेणुताई चव्हाण कन्या प्रशाला शाळेत किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं मुक्तीसंग्रामानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान घेण्यात आलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. मराठवाड्याच्या मागासलेपणाचा शिक्का पुसणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. छत्रपती संभाजीनगर इथं विश्वकर्मा योजनेची सुरुवात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाली. पारंपरिक हस्तकला कारागिरांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलशात माती संकलित करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या परिसरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली. बुद्धलेणी परिसरातही श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या महास्वच्छता अभियानाला राज्याच्या पर्यटन प्रधान सचिव राधिका रस्तोगी, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी तसंच संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरात 562 ठिकाणी राबवण्यात आलेल्या अभियानातून 63 टन कचरा संकलित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरात गॅस पाईपलाईनचं काम येत्या 1 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहेत. गॅस पाईपलाईनच्या कामातल्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं शहराच्या विविध भागात विसर्जन विहिरींसह महानगरपालिकेनं गणेश मूर्ती संकलन वाहनं तसंच मूर्तीदान कक्षही उभारले होते. पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुका आणि गणेश भक्तांवर गुलालाची उधळण करणारी यंत्र हे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य ठरलं. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद उन नबी सुद्धा जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. यानिमित्त ठिकठिकाणी मिलाद मेहफिलींचं आणि सीरत परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं. खुलताबाद इथं प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख आणि पवित्र केसांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.